आजची रेसिपी मुलांची खूप जास्त आवडीची आहे. तर थोडंसं पाणी गरम करून घेतले, त्यामध्ये टमाटर, कांदा आणि लसूण छान उकळून घेतलं, त्याला छान शिजवलं आणि त्याचमध्ये आपण टाकलेला आहे पालक. तो आपल्याला पालक फक्त ब्लांच करून घ्यायचा असतो, त्यासाठी त्याला जास्त उकळायची गरज नाही. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडासा कढीपत्ता आणि मिरची ॲड करून आपण जे काही साहित्य उकळून घेतले होते ते सगळं छान त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे थोडंसं तुपावर मी जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी मीठ टाकून त्यामध्ये आपण पनीर आहे ते छान सॉते करून घेणार आहोत, जेणेकरून पनीरलाही एक चांगला स्वाद येतो. त्यानंतर तूप आणि तेलाचं मिश्रण करून आपण एक छान फोडणी करणार आहोत आणि तुपाची फोडणी कधीही चांगलीच लागते, मुलांसाठी तर अतिउत्तम. आणि त्यावर जिरं मोहरी टाकलेलं होतं, फक्त जिरं टाकलेलं होतं आणि छान आपली जी आपण पेस्ट केली ती छान परतून घेतलेली होती. त्याला व्यवस्थित 5 ते 10 मिनटं शिजवून घ्या कमी आचेवर. चवीपुरतं मीठ, धने जिऱ्याची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून ही ग्रेव्ही छान शिजवायची आहे 5 ते 10 मिनटं. त्यानंतर आपण जे आपले पनीर रेडी केलेले होते ते सुद्धा त्यामध्ये ॲड करा आणि बस आपली अशी गरमागरम भाजी तयार होते.